कुलकर्णी अनुराधा देशपांडे. कुंदा BSc झाल्यावर तिचं लग्न झालं आणि तिचे पती अजित हे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. तर ते सिल्कासा नावाच्या आदिवासी भागात होते. तिथे त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी ते जोडले गेले होते. गेली अनेक वर्ष अथकपणे सामाजिक कामं त्यांनी केलेली आहेत आणि आता ते पुण्यात स्थायिक होत आहेत. तिच्या मुलीचा एक फार सुंदर पर्यावरणाला उपयुक्त असा बिझनेस आहे. अतिशय लोकप्रिय आणि नॅशनली त्याचं कौतुक होतं आहे. ऐकूया कुंदाची कविता. नमस्कार प्रिय सख्यांनो. शाळा बदलली, आपण बदललो, पण मनामनातली शाळा पुन्हा अनुभवायला आपण साऱ्याजणी आज इथे जमलो आहे. बकुळीच्या फुलांचा टपटप सडा पडावा आणि पटपट वेचावा आणि वेचताना हातही सुवासिक व्हावेत, तशा शाळेतल्या आणि माझ्या प्रिय हॉस्टेलच्या आठवणींनी मन गंधित झाले आहे. आज काही मैत्रिणी हयात नाही आहेत आणि म्हणजे या जगात नाही आहेत. त्यांना श्रद्धांजली अर्पण करते. आजच्या आनंदाच्या क्षणी त्याही इथे हजर असाव्यात असं मला नक्की वाटते. माझ्या कवितेचं नाव आहे स्वयंसिद्धा. 50 वर्षे झाली तरी पुरते आहे अजून शाला मातेची शिदोरी. मन येते फिरून फिरून पुन्हा पुन्हा चक्कर मारून. स्वागत करते प्रवेशद्वारच बाह्या पसरून. रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यांच्या आवारभर घातलेल्या रांगोळ्या त्यावेळी होत्या बरं का. आकाशात गुलमोहर आणि उंच उंच झाडांच्या वेलबुट्ट्या आगळ्या वेगळ्या. मोहवी तो दरवळ, तो मनमोहक गंधभारित झालेला उसवलेला श्वास पुन्हा होतो गवसलेला. शाळेच्या आवारातच इथे तिथे विखुरलेला. शाळेच्या आवारातच उभे असलेले आमचे हॉस्टेल. अशी घरातच शाळा आता कोणालाही आवडेल. निळ्या निळ्या सुती साड्यांच्या पताक्यांनी सुशोभित झालेल्या गॅलऱ्या, सूर्यफुलागत उमललेल्या सुंदर मुली हसऱ्या. किती किती मुली राहून गेल्या, मोठ्या झाल्या इथे. अगदी इंदिरा गांधीसुद्धा इथे होत्या आमच्या हॉस्टेलला. जागे राहून जगण्याची कला शिकवल्या नाना कळा इथे. ते हसणं, बागडणं, हुंदडणं, रुसणं, रडणं, किती किती ते बडबडणं. घरची पत्र आली की आठवण येऊन डोळे डबडबणं. खालून वर मोठ्याने हाका मारणं आणि मग रणदिवेबाईंचं रागावणं. वेळ मिळेल तेव्हा आवारात फेऱ्या मारणं. किती गुजगोष्टी, सुट्टीत वाचलेल्या पुस्तकांचे स्मरण आणि विवेचन एकमेकींना. ते ताजे रुचकर सकस षड्रसपूर्ण भोजन. डावे उजवे कसे वाढावे याचेही मिळाले इथेच धडे. सगळ्या सोयींनी परिपूर्ण असे संस्कार केंद्रच होते ते सदा उघडे. सकाळी उठवण्यासाठी घंटा, शाळेची घंटा, जेवणाची घंटा, शिस्तीला नव्हता मुळीच तोटा. अगदी शिपाई आणि मदतनीस बायका सगळेच अगदी प्रेमळ होते बरं का. मीनाताई छान वेणी घालत, तूपही भरपूर वाढत. सुशीलाबाई तशा कडक होत्या, पण सांगितले ते सामान आणून देत. घर सोडून आल्यानंतरची नातीही मिळाली इथे.
आमराईतल्या आंबटगोड कैऱ्यांसारखं मैत्रही फुललं इथे. त्याचंच प्रतिबिंब बिंबलं गेलं मनात, पुन्हा पुन्हा साकारलं ते नव्या आयुष्यात. शाळेतला गुलमोहर अवतरला साक्षात. ते धडे, कविता पाठांतर, परीक्षेच्या काळातले पानगळीतून काढलेले रस्ते, गणपती, हरताळका, पोळा, दसरा, होळी, शिवरात्री, रंगपंचमी, किती सण साजरे, सगळे शिरस्ते. संध्याकाळच्या आरत्या, अथर्वशीर्ष, रामरक्षा आणि जेवणापूर्वीची प्रार्थना. नेहमीच खुणावे सुसज्ज लायब्ररीतला पुस्तकांचा खजिना. मनामनात रुजवले ते भिंतीवरचे सुविचार, अजूनही मनात येऊ देत नाहीत ते कसलेच कुविचार. जंगल जिमवरचा किलबिलाट, प्लेशेडमधला गोंगाट, निळ्या पांढऱ्या युनिफॉर्ममध्ये धावणाऱ्या मुली चिंगाट, सूर्यनमस्कार, योगासने, कबड्डी, खो खो, ड्रिल, थ्रोबॉल, पीटी, तऱ्हेतऱ्हेचे खेळ, बक्षिसे आणि अभ्यास. सर्वांग सुंदर व्यायामाने नाही आजारपण, नाही कसली चिंता. बघता बघता उंचीही वाढली झकास. निष्ठावान शिक्षिका, आदरयुक्त भीती वाटणाऱ्या कर्तव्य कठोर कडक शिस्तीच्या साठेबाई प्राचार्या. अमृत महोत्सव हॉलमधल्या नाटके, व्याख्याने, स्पर्धा, अगणित कार्यक्रमातून मिळालेले जगताचे ज्ञान साऱ्या. पाककला, चित्रकला, कविता, गाणी, शिवण आणि समाजसेवा कार्यानुभव साऱ्यांनी दिला आम्हाला रसरशीत जीवनानुभव. गृहिणी असो की उद्योगिनी, नाही कोणीच अभागिनी. स्वयंसिद्धा झालो आहोत आम्ही साऱ्याजणी. वीरकन्यका भारतमातेच्या, विजयी विद्यार्थिनी आम्ही हुजूर पागेच्या. अजूनही स्फुरण चढवणारी आरोळी मनात घुमते आहे. योग हा कर्मसु कौशलमचा संदेशच आम्हाला शाला मातेने सदाचा दिला आहे. धन्यवाद. पण खरं सांगू का, शाला मातेची ही शुद्धोरी आपल्याला पुरून उरली आणि आपण आपल्या मुलांनाही वाटली. मला 2 मुली आहेत. दोघी हुशार कर्तबगार आहेत. आपापल्या व्यवसायात मग्न आहेत. जाहिरात म्हणून नव्हे, पण एक सांगायचं आहे. माझी अमिता रिचरखा नावाची कंपनी चालवते. आपण फेकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, पाकिटे स्वच्छ करून हातमागावर चरख्याच्या मदतीने त्याचे कापड तयार करून त्याच्या आपल्या आवडीच्या पर्सेस आणि निरनिराळ्या उपयुक्त वस्तू तयार करते. त्यांच्या इको फ्रेंडली एक्सपिरियन्शियल टूर्स पण निघतात. आपल्या विभावरीने मनावर घेतलं तर आपल्यालाही जायचे आहे भोरला, तिचे जगावेगळे काम बघायला आणि अनुभवायला. कुंदाची मुलगी अमिता ही चरखा चालवते. म्हणजे काय, टाकून दिलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासून सुंदर पर्सेस आणि इतर छान वस्तू ती बनवते. प्लॅस्टिकच्या पिशव्या धुवून वाळवल्या जातात, मग त्या हाताने कापल्या जातात. चरख्यात फिरवून एकत्रित करून हातमागावर विणल्या जातात. त्यामुळे खेड्यातल्या महिलांना आणि रोजगार पण मिळतो. किती स्तुत्य उपक्रम आहे. त्यातलीच पर्स आहे. तर धन्यवाद. खूप छान वाटलं शाळेत परत आल्यावर मला. वा. आणि यानंतर ज्यांच्या आधारावर हा आजचा कार्यक्रम होतोय त्या विभावरी गोडबोले ठकार आपल्यासमोर येत आहेत. तिने BSc BEd MA इंडॉलॉजी केलेलं आहे. 20 वर्ष मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये नोकरी केली. 12 वर्ष ती कोचिंग क्लासेस चालवते. बागकामाचा छंद आहेच. वाचन, प्रवास असं छोटा पॅकेज बडा धमाका आहे. ती एक रॅप करते. विभा. नमस्कार. पहिल्यांदा रॅप म्हणजे काय ह्याबद्दल एक थोडीशी माहिती द्यायची इच्छा आहे मला. रॅप हा कविता वाचन नाही, पण तालबद्ध असं एक्सप्रेशन आहे. तो एक म्युझिकचा प्रकार आहे, कारण त्याला तालाची गरज आहे. हे एक विद्रोही संगीत ह्या स्वरूपात अमेरिकेमध्ये उदयाला आलं.
त्यामुळे त्याला आधी थोडंसं हिंसक बॅकग्राऊंड होती, पण हळूहळू हिपहॉप म्युझिकचा तो एक अविभाज्य भाग बनला. आजकाल आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये आपली मुलं, नातवंड एस्पेशली के-पॉप म्हणजे कोरियन पॉप म्युझिकचे चाहते असतातच. आणि माझ्याही मुली ऐकतात आणि ते ऐकताना मला असं जाणवलं की हा रॅपमधनं BTSचं नाव ऐकलं नाही असं जगामध्ये फार कमी लोक असतील आता, BTS बँडचं. ती मुलं इतकं पॉझिटिव्ह मोटिवेटिंग इन्फॉर्मेशन अगदी छोट्या शब्दांमधनं रॅपमध्ये तालबद्ध स्वरूपात देतात आणि तरुणाईला खूप चांगलं मोटिवेट करतात. आणि ते ऐकताना मला असं वाटलं की आपल्या आठवणी कविता वाचन ह्या स्वरूपामध्ये कराव्या अशी इच्छा होती, पण म्हटलं कविता वाचन कशाला, आपल्याच मैत्रिणींसमोर करायचं आहे तर हा एक वेगळा प्रकार का ट्राय करायला नको, म्हणून रॅप करायचा प्रयत्न करणार आहे. ताल आणि माझं फारसं सख्य नाही आहे, त्यामुळे कदाचित एखादा बीट इकडे तिकडे होऊ शकेल. श्वास घ्यायला मध्ये एखाद वेळेस थांबावं लागेल, पण तुम्ही आहात सख्याच, त्यामुळे चालवून घ्याल. आणि म्हणूनच हे रॅप करण्याचं धाडस करते. Learned it all at HSCP. Learn to read, learn to write, learn to count, learn to share, learn to care, learn to cheer. Learned it all at HSCP. Learned it all at HSCP. My nephew plays baseball in the US. We too did that right here long back. Played dodgeball, played throw ball, played kho-kho, played langdi. Played it all at HSCP. Played it all at HSCP. आवळ्याची पैज, चिंचेची लिपस्टिक, बोरांचा झटका, काळ्या मैनेचा चटका, काजूकंद चिक्की, श्रीखंड गोळी. Ate it all at HSCP. Ate it all at HSCP. Knitting, stitching, cooking, crochet. ते मोजे, त्या पिशव्या, ते बॉनेट, ते झबले, पोहे, शिरा, कोशिंबीर, धपाटे. Made it all at HSCP. Made it all at HSCP. वपूंचा JK, पुलंचा नारायण, श्यामची आई, गॉर्कीची मदर, ऑलिव्हर ट्विस्ट, फास्टर पेणे, टागोरांच्या कथा, गदिमांचे देणे. Read it all at HSCP. Set goals.
Work hard to reach them. Nurture minds. Be open-minded. Never give up what you truly believe. Never give up what you truly believe. Learned it all, learned it all, learned it all at HSCP. Learned it all, learned it all, learned it all at HSCP. Learned it all, learned it all, learned it all, HSCP. Thank you. शुभदा नेच्छुरे म्हणजे आत्ताची अमृता ओक, मानसशास्त्र विषयात तिने MA, MPhil आणि PhD केलेलं आहे. मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर इथे विभाग प्रमुख आणि उपप्राचार्य अशा अनेक पदांवर तिने काम केलं. गेली 37 वर्ष ती इथे काम करते आणि आजही कार्यरत आहे. करिअर काउन्सिलिंग आणि सिनियर सिटीजनसाठी ती सोशल वर्क पण करते. ऐकूया तिचा अनुभव कथन. मानसशास्त्राचे प्राध्यापक या नात्याने अनेक व्यक्तींना मी सायकोलॉजिकल काउन्सिलिंग सुद्धा केलेलं आहे. विद्यापीठातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याचे एक जवळचे नातेवाईक होते. ते पुण्यामधले एक छोटेसे लघु उद्योजक आहेत. 25-20 लोकांचं एक प्रोडक्शन युनिट चालवतात आणि दुर्दैवाने ते दारूच्या आहारी गेलेले होते. त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त व्हायच्या मार्गावर लागलेलं होतं. शाळेत शिकणाऱ्या 3 मुली सतत वडिलांबद्दल तक्रारी करत असत. मुलींना मारहाण करणे, बायकोला शिवीगाळ करणे आणि धंद्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे धंदा कर्जबाजारी झालेला होता. अशा परिस्थितीत ते मला भेटायला तयार झाले. आमच्या शास्त्रीय पद्धतीने त्यांची काही सेशन घेतली. त्यांच्या कुटुंबियांना समजावले की तुमचे मुलींना समजावले की तुमचे वडील वाईट नाहीत, त्यांचं व्यसन वाईट आहे, आपण त्यांना त्याच्यापासून दूर करूयात, तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे, त्यांचे तुमच्यावर मनापासून प्रेम आहे. ते माझ्याशी तसं बोलले आहेत. कुटुंबियांनी, त्यांच्या सासूरवाडच्या मंडळींनी मला साथ दिली आणि तो माणूस हळूहळू त्या व्यसनातून बाहेर येऊ लागला. त्यांना व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जेव्हा ऍडमिट केलं गेलं, तिथले नेहमीप्रमाणे त्यांची केस हिस्ट्री घेण्यासाठी तिथले कार्यकर्ते गेले असता ते म्हणले की नाही, माझ्याबद्दल सर्व माहिती ओक मॅडमना आहे आणि मी तुमच्याशी काहीच बोलणार नाही, तुम्हाला जे काही विचार आहे त्यांनी मला चांगलं ओळखलंय, तुम्ही त्यांच्याशीच बोला. त्या व्यसनमुक्ती केंद्रातून मला फोन आला येरोड्याहून, मॅडम तुम्ही येता का, असे असे आमच्याकडे आलेले पेशंट आहेत, ते काहीच बोलायला तयार नाहीत. मी तिथे आवर्जून गेले आणि सगळी माहिती दिली. म्हणजे इतका त्यांचा विश्वास बसलेला होता माझ्यावरती. त्यानंतर ते काही वर्ष तशीच गेली, त्यांचा संपर्क कमी झाला. एक दिवशी अचानक ते माझ्या घरी आले. सर्व माहिती सांगितली की माझं आता कर्ज संपलेलं आहे, एका मुलीचं लग्न झालेलं आहे, एक मुलगी परदेशामध्ये शिक्षणासाठी गेलेली आहे, बायको व्यवस्थित संसार करत आहे. मनाला खूप आनंद झाला. त्यांना चहा पाणी देण्यासाठी मी किचनमध्ये गेले. किचनमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी चहा घेतला आणि निघतो मॅडम, शुभेच्छा दिल्या, आज गुरुपौर्णिमा होती ना म्हणून मी भेटायला आलो, असं जाता जाता ते कुटकुटले. मला काही संदर्भ लक्षात आला नाही. ते गेल्यानंतर मी मागे वळून पाहिले तर माझ्या हॉलमधल्या साईडच्या टेबलवर त्यांनी गुरुबद्दलचे श्लोक, स्तोत्र लिहिलेलं एक पुस्तक ठेवलेलं होतं आणि बाजूनी 4-5 चाफ्याची फुले हार घातल्याप्रमाणे मांडून ठेवली. त्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आले की त्यांच्या कृतीमधून त्यांनी असं जाणवून दिलेले होते की मी तुम्हाला गुरुस्थानी मानतो आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुदक्षिणा किंवा मला भेटण्यासाठी ते आलेले. हा प्रसंग आपण एखादं कुटुंब वाचवू शकलो, हे समाधान देणारा होता. असे अनेक प्रसंग, अनुभव माझ्या गाठीशी आहेत. पुन्हा कधी वेळ मिळाल्यास जरूर आपण या विषयावर बोलू, पण आता मी या ठिकाणी थांबते. मला हे अनुभव सांगण्याची संधी दिल्याबद्दल विनीता आणि आपल्या मैत्रिणींचा संयोजक गट या सर्वांची मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. शैलजा चव्हाण सुपेकर ही आपली मैत्रीण. BCom झाल्यावर तिने ESIC मध्ये नोकरी केली. ती तब्बल 40 वर्ष. विमान निरीक्षक या पदावरून ती निवृत्त झाली. तिला टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि कॅरम या सर्व खेळांमध्ये राष्ट्रीय पातळीवरची पारितोषिकं मिळालेली आहेत. मी शैलजा चव्हाण सुपेकर
इयत्ता 10वी विद्यार्थिनी, उपस्थित असलेले आदरणीय गुरुजन आणि माझ्या सख्यांनो, आज 50 वर्षानंतर आपण या कार्यक्रमासाठी एकत्र आल्यानंतर माझ्या आठवणी जाग्या झाल्या. इयत्ता 5वीमध्ये मी शाळेत प्रवेश घेतला. शिशुनिकेतनसारख्या छोट्या शाळेतून एवढ्या मोठ्या शाळेत आल्यावर मी जरा बावचळूनच गेले. पण शाळा आवडली, मैत्रिणी मिळाल्या, त्यामुळे खूप खुश होते. शाळेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे आमराई. 8 ते 10 मोठी आंब्याची झाडे, मोठी असलेला पार, गर्द सावली आणि त्या सावलीत मैत्रिणींसोबत खाल्लेले डबे, वेळेला लपंडाव, लपाछपीचा खेळ आजही आठवतात. माझ्या शाळेचे वेगळेपण येथे असलेला गृहविज्ञान विभाग. इयत्ता 5वीमध्ये आम्हाला काकडीची कोशिंबीर करायला शिकवले. तर 6वीमध्ये शेगडीवर गोडाचा शिरा करायला शिकवले. मला वाटतं आपल्या गृहिणीपदाचा पाया येथेच घातला गेला. आपल्या शाळेमध्ये लंगडी, डॉजबॉल, खो खो, बास्केटबॉल, उभा खो खो, रिंग टेनिस, कबड्डी या प्रत्येक खेळाला वेगळे मैदान आहे. त्यामुळेच आपण हे सगळे खेळ खेळू शकलो आणि आपण त्याच्यामध्ये अजिंक्यपद मिळवू शकलो. इयत्ता 9वी नंतर गायन वर्गाच्या पुढेच टेबल टेनिसचा हॉल होता. लहान असताना आम्हाला या हॉलची माहिती नव्हती, परंतु नंतर एकदा माहिती झाल्यानंतर पीटीच्या तासाला आणि रविवारी सुद्धा आम्ही कायम या हॉलमध्ये खेळामध्ये गुंग होत असे. प्लेशेडमध्ये सामूहिक प्रार्थना, विविध स्पर्धांचे आयोजन, वार्षिक स्पर्धांचे आयोजन होत असे. याच प्लेशेडच्या पुढच्या ग्राउंडवर मोठं स्टेज टाकून वार्षिक स्नेहसंमेलन होत असे. त्यामध्ये नृत्य, नाटक, पारितोषिक वितरण असे कार्यक्रम केले जात असे. हो, आणि आमचे गुरुजन सुद्धा त्यामध्ये कुठे मागे नसत. बदाम राणी चौकट राजा यामध्ये आपल्या या उमा वाळिंबेबाईंची भूमिका तर आजही स्मरणात आहे. अशा अनेक स्पर्धांमधून स्मिता गोविलकर, नयन बडबडे, अरुणा ढेरे यासारख्या अनेक रत्नी आपल्या शाळेचीच. तसेच गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होत असे. विदिताने इयत्ता 11वीमध्ये लिहिलेले व दिग्दर्शित केलेले वेडी हे नाटक मला वाटतं तिच्या उत्तुंग शिखराचा पायाच होता. वैद्यकीय सेवेत अग्रगण्य असलेली आपली प्रतिभा दंडवते ही आपल्याच शाळेची विद्यार्थिनी. असे असंख्य रत्ने शाळेतून निर्माण झाली. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. मला बाहेरगावच्या विद्यार्थिनींना शिकण्याची सोय व्हावी म्हणून मोठे हॉस्टेल आहे. दरवर्षीचा आकर्षण बिंदू म्हणजे आंतरशालेय स्पर्धा. यामध्ये हिरिरीने भाग घेऊन बक्षीस मिळवणे हे ध्येय असायचे. लागोपाठ 3 वर्ष अजिंक्यपद मिळाल्यानंतर नेहरू स्टेडियमवर केलेला जल्लोष आजही आठवतो. विद्यार्थिनींवर भरभरून प्रेम करणारी, त्यांचे कलागुण विकसित करणारे, प्रोत्साहन देणारे, तसेच श्रीमती साठेबाई मुख्याध्यापिका, इतर गुरुजन व प्रेमळ सेवक वर्ग आम्हास लाभले हे आमचे भाग्यच आहे. आज हा कार्यक्रम घडवून आणणारा सर्व चमूचे मी आभार मानते. धन्यवाद. हातात चहाचा पेला आणि बाहेर पाऊस ओला, भजी गरम कांद्याची, तुम्ही येता का बोला, करू पावसाळी गप्पा, गाऊ जुनी गाणी, बालपणीच्या दिवसाची सगळी आठवू कहाणी, करू जरा गप्पा टप्पा, गाऊ तीच छान छान गाणी, बालपणीच्या दिवसाची सगळी आठवू कहाणी. आज ह्याच बालपणीच्या आठवणी एकमेकींसोबत थोड्या शेअर करूया. अहो, आपल्या प्रत्येकीच्या आठवणी वेगवेगळ्या. आपली सखी ज्योती बंग ह्याच जुन्या विश्वात आपल्याला घेऊन जाती आहे. ज्योतीने ग्रॅज्युएट केलं आणि नंतर फिलिप्ससारख्या नामवंत कंपनीत 22 वर्ष नोकरी केली. नोकरी, संसार यावरची कसरत तिने आनंदाने सांभाळली. आता ती अय्यंगार योगा करते. कुणाला यायचं असलं तर नक्की यावर का. आणि बजाज फायनान्सची एजन्सी घेऊन ती अनेकांना फायनान्शियल सपोर्ट देते. तर ऐकूयात ज्योतीच्या शाळेबद्दलच्या आठवणी. सत्यम शिवम सुंदरम. अमृत महोत्सव सभागृह, 10वीचा निरोप समारोप दिन आणि नंदिनी कानिटकरनी म्हणलेले गाणं, तू प्यार का सागर है तेरे एक बूंद के प्यासे हम, लौटा जो दिया तुमने कहा जाएंगे यहाँ से हम. आजही हे गाणं कानात घुमते. त्याचा अर्थ कॉलेजला गेल्यावर जाणवायला लागला. शाळेचे प्रेम, वातावरण, शिस्त हे किती सहजतेने आत्मसात झाले होते. कधीकधी तर शाळा सोडल्यानंतरही शाळेचा युनिफॉर्म घालायची इच्छा व्हायची. शाळेचे अगदी पहिलीपासूनचे सगळे वर्ग आजही आठवतात. प्रायमरी आणि हायस्कूल हे 2 विभाग, पण हायस्कूलमध्ये आलो म्हणून फार भारी वाटायचं. साठेबाईंचं ऑफिस, तिथे जवळ असलेली मोठी घंटा, भली मोठी लायब्ररी आणि लायब्ररीच्या सुंदर छान स्माईल देणाऱ्या शिरोळेबाई, सगळे पटकन डोळ्यासमोर आले.
संपूर्ण गडकरीसारख्या मोठ्या मोठ्या कादंबऱ्या लायब्ररीत बसून वाचून काढल्या. लायब्ररीमधील नकाशांची रूम तर आता कोणत्याच शाळेत बघायला मिळत नाही. साठेबाईंचा दरारा त्या वर्गाबाहेरून चालल्या तरी वाटायचा. सोनीबाईंचा आंबाडा, त्यांची टापटीप, गायनाच्या कुमुदिनी भटबाई, चित्रकलेचे जोशी सर, मिसळबाई, जोगळेकरबाई, आगाशेबाई, केळकरबाई, सहस्रबुद्धे, अवचडबाई, सुपबाई, वाळिंबेबाई, बापटबाई, गोरेबाई, जानोरीकरबाई सगळ्या जशा आणि तशा डोळ्यासमोर येतात. त्यांच्या घरी जाऊन खरी कमाईचे धडे घेतले. स्काउट गाईडचे बेडन पॉवेल तेरे चेले हम हे गाणं आजही गुणगुणावंसे वाटते. मागच्या गेट टुगेदरला तर आगाशीबाई आणि गोडबोलेबाईंची भेट पण झाली. बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस, खो खो, डॉजबॉल, लंगडी, बास्केटबॉल, ड्रिल, लेझिम, उंच उडी, गोळाफेक, जंगल झिम आणि प्लेशेडमधले अनेक खेळ असे बरेच खेळ खेळून उत्साहाने घरी परतायचो. प्लेशेडमधील आयत्या वेळच्या भाषणाने आत्मविश्वास दिला. कार्यानुभवमध्ये झाडे लावणे, जपणे, वाढवणे शिकवले, तर पालकाचा धपाटा आणि शिरा पण शाळेतच शिकला. शिवणाच्या क्लासला सगळे टाके घालायला शिकवले, तर पृथ्वीचा गोल बनवताना पेपरचे त्रिकोण कापून एकावर एक बॉलवर चिकटवून पृथ्वीचा गोल बनवायला शिकलेच, पण त्यासाठी जो खळ लागायचा तो पण शाळेतही शिकले. शाळेचे मंत्रिमंडळ, वर्गप्रतिनिधी, मधल्या सुट्टीत चालवायचे स्टेशनरी दुकान, बँक सगळे जीवनाचे धडे देत होते. दशरथकडून तर खडू मागायला पण मजा वाटायची. शाला मातेचे गीत, जयोस्तुते, सोडा लेमन, जिंजर आले पाक, HSCP ऑलवेज ऑन द टॉप हे आजही म्हणावेसे वाटते. गॅदरिंगच्या वेळचे जलतरांचा मधुर निनाद ऐकत बसावेसे वाटायचे. नटसम्राटमधील स्मिता तळवलकर, रीमा लागू असा समृद्ध वारसा शाळेने दिला. आजही अनेक क्षेत्रात अनेक जणी उत्तम काम करत आहेत. हुजूर पागेत प्रवेश देणाऱ्या शिशुविकासच्या इंदिराबाई दातार यांना पण मी कधी विसरणार नाही. त्यांच्यामुळे शिशुविकासमधून डायरेक्ट हुजूर पागेत प्रवेश मिळाला, याचे मलाच माझे मोठे भाग्य वाटते. अजून एक फक्त मिनिट. हुजूरपागा आणि आमराई हे समीकरण आमच्या पिढीसाठी एक अपूर्वाई होती. डबे खायला आमराईत सर्कल करून बसणे आणि त्याच वेळी मधल्या सुट्टीतलं लाऊडस्पीकरवर एखादं मस्त गाणं ऐकणे हे सुखदायी क्षण आमच्या पिढीला लाभले. धन्यवाद. धन्यवाद ज्योती. मातीच्या पाऊलवाटेवर सोन्याची पावलं उमटावीत असे काही क्षण अचानक आपल्या सोबतीला येतात. ते सोनेरी क्षण. तर या क्षणांसाठी जगायचं असतं. वाट पाहण्यात, काळोखाचे अनेक बोगदे पार पाडण्यात आयुष्य निसटून जातं. पण अगदी अचानकपणे एका गहिऱ्या क्षणी हे सोनेरी क्षण आपल्याला उभारी देतात. हे क्षणांचं कैलास लेणं आपल्याला गवसतं आणि पुन्हा लहान होऊन जुन्या आठवणीत गुंतवून ठेवतं. स्वाती पुरोहित अशीच आपली सखी म्हणते की मी फक्त घरच सांभाळते. पण सख्यांनो, तुम्ही सांगा, हे गृहिणीपद बाहेर पडणाऱ्यांसाठी किती मोलाचं असतं. तिनं 11वीपासनं BA पर्यंत एका अंध विद्यार्थिनीला शिकवलं. केवढं मोठं कार्य तिनं केलं. हॅट्स ऑफ टू यू स्वाती. एवढंच नाही तर गीतेसारख्या महान विषय स्वतः शिकून ती अनेकांना शिकवते. गीता आणि मनोबोध याचं समीक्षक म्हणून ती आज आता काम करते आहेत. अशा सखीला त्रिवार वंदन. ऐकूयात तिच्या आठवणी. नमस्कार माझ्या मैत्रिणींना. मी स्वाती मनोरकर, आताची सौ स्वाती रघुनाथ पुरोहित. सर्व उपस्थित शिक्षकांना माझा नमस्कार. योगायोगानं मी या शाळेत आले. योगायोग म्हणजे असं आहे की मॉन्टेसरीचं वर्ष जेव्हा संपत आलं तेव्हा, जर तुम्हाला आठवत असेल, शनिपाराला जी रामचंद्र म्हणून एक दुकान होतं आणि तिथे आत वाड्यात पाटणकरबाईंची शाळा होती. त्यांनी 10 मुलींची लाईन केली होती. ही हुजूरपागा, ही सेवा सदन, अहिल्यादेवी. ते आमच्या लाईनीचा नंबर हुजूरपागेत लागला आणि माझा इथे प्रवेश झाला. आणि मग मी नंतर हुजूरपागेची विद्यार्थिनी झाले. सगळ्यात पहिल्यांदीच पहिली भीती वाटली
प्रायमरीच्या मोठ्या बाई होत्या, अभ्यंकर बाई. नऊवारी साडी, मोठा काळ्या फ्रेमचा चष्मा आणि नुसत्या अशा बघायच्या सगळ्यांकडे. त्या बघण्याने सुद्धा 4 कोस लांब पळून जायचं. बोलणं तर कधी झालंच नाही त्यांच्याशी, पण अशा बाई होत्या. आणि त्यांच्याबरोबरच इतर ज्या सगळ्या प्रायमरीच्या बाई होत्या, दातारबाई, चौथाईबाई, पिंपळखरे, काटदरे, सगळ्या खूप छान होत्या. शिक्षा अशी कधी केली नाही, रागवल्या तरी त्या लगेच समजावून सांगायच्या, त्याच्यामुळे त्यांची भीती वाटली नाही. 4थीतून 5वीत आलो, फक्त साईड बदलली, पण तरी केवढा आनंद झाला आपण मोठ्या शाळेत आलो म्हणून. आणि मग नंतर मोठ्या शाळेत आलो, पण आधीच्या मुलींकडनं कळलं होतं की तिथे एक वर्तनपत्रिका प्रकार असतो. त्याचं मात्र खूप भयंकर टेन्शन घेतलेलं होतं, कारण जरा काही चुकलं की बाई लगेच वर्तनपत्रिका मागायच्या, तारीख घालायची त्याच्यावर, आणि 3 तारखा झाल्या की 1 गुण कमी, हे ठरलेलं होतं. आणि त्या गुणात काय काय असायचं, गणवेशमध्ये युनिफॉर्म पाहिजे, पीटीची पॅन्ट पाहिजे, 2 वेण्या वर बांधलेल्या पाहिजेत, शाळेचा बॅच पाहिजे. हे काही नसलं तर लगेच तारीख पडायची. शाळेत उशिरा आलं तरी तारीख पडायची. म्हणजे त्या धाकानी का होईना लवकर सगळ्याजणी यायच्या. सगळ्या शाळेतल्या बाई कोणाकोणाची नावं घ्यायची, कोणाकोणाचा उल्लेख करायचा, हे सांगणं खरं कठीण आहे. ज्यांची नावं राहतील, किंबहुना मी कोणाचंच आत्ता नाव घेत नाही, कारण सगळ्यांच्या मनात घर करून बसलेल्या आहेत. पण अशा सगळ्या बाई रागवायच्या, शिक्षा करायच्या, पण तितक्याच प्रेमाने समजावून सांगायच्या. अशाच एक आम्हाला अभ्यंकर बाई होत्या, आठवत आहेत का कोणाला, चष्मीस, लुकड्या. त्यांनी आम्हाला अशी सवय लावली होती की वर्गात प्रत्येकीने रुमाल आणला पाहिजे. त्याच्यातही आम्ही लाईन करायचो. पहिल्या बाकावरनं पास होत होत रुमाल मागे जायचा, कधीतरी ते पकडलं जायचं. मग त्यांनी शिक्षा म्हणून असं केलं होतं की जो पहिला तास असेल त्या तासाचा जो विषय आहे त्याचा जो धडा शिकवताय तो लिहून काढायचा. त्या शिक्षेला घाबरून सगळ्या मुली रुमाल आणायला लागल्या. त्याच्यामुळे इतकी छान सवय लागली की आत्तासुद्धा माझ्याजवळ पर्समध्ये 2 रुमाल आहेत, एक कमरेला खोचलेला असतो आणि एक पर्समध्ये असतो. अशा आमच्या सगळ्या बाई प्रेमळ होत्या, खूप छान होत्या. आणि एक पुष्पाताई जोशी म्हणून होत्या, आठवतात का तुम्हाला, नऊवारी साडी, उंच अशा एकदम मस्त, आणि त्या गणित शिकवायच्या. आल्या ना वर्गात की सगळा वर्ग चिडीचूप असायचा, फक्त बाई बोलायच्या आणि नुसत्या सगळ्यांकडे बघायच्या. एकदा त्यांनी आम्हाला कुठली तरी बाहेरची गणितं घातली होती, आणि असं मी काही ना रूपानी ना गुणानी ना अभ्यासात हुशार काही नाही, मी आपली एक सर्वसामान्य मुलगी आहे. त्यांनी वर्गातल्या काही ठराविक मुलींना उत्तर विचारलं, त्यांनी त्यांचं उत्तर दिलं आणि पटकन विचारलं, हां तू सांग. मी सांगितलं 0. वही आणि इकडे बाईंना वही दिली, त्यांच्याजवळ ठेवली, आणि नंतर मला उभं केलं आणि विचारलं की हे उत्तर तू कसं काढलंयस ते मला समजावून सांग. पण मला काही ते घाबरले होते, समजावून बिलकुल सांगता आलं नाही. तर त्याचा परिणाम मला शिक्षा झाली. वर्गात तासभर उभं केलं त्यांनी, पण त्याचं उत्तर 0च होतं बरं का. पण त्याच्यातनं मला एक धडा मिळाला, तो मला पुढच्या आयुष्यात खूप उपयोगी पडला, की आपलं जर बरोबर असेल तर ते आपल्याला दुसऱ्यांना समजावून सांगता आलं पाहिजे, पटवून दिलं पाहिजे, आणि हेच खरं आहे हे सांगता आलं पाहिजे. हा धडा मला तेव्हा तिथे मिळाला, तो आत्तासुद्धा मला खूप उपयोगी पडतो. आणि त्याच्यानंतर माझा मोठा मुलगा स्वानंद हा जेव्हा 9वीत होता, 4थीत, तेव्हा त्यांचा निरोप समारंभ होता. तर त्याला बाईंनी सांगितलं होतं त्याच्या की स्वानंद तू वर्गात भाषण करायचंस बरं का. तो आला एवढासा चेहरा करून, कारण सवय नव्हती अशी काही. त्याला मी म्हटलं, हे बघ तू काही जास्त बोलू नको, बाई या शब्दाची फोड कर, बा आणि ई असं वेगवेगळं धर. आता बा म्हटल्यावर काय डोळ्यापुढे येतं, तर बाबा. मग ते कसे आहेत, प्रेमळ आहेत, आदरयुक्त भीती आहे, धाक आहे त्यांचा. त्याला ते पटलं, लक्षात ठेवलं. आणि ईमध्ये आईचा प्रेमळपणा, मायाळूपणा, सगळे गुण त्याच्यात आहेत. त्यामुळे बाई या शब्दाबद्दल मला खूप आदर आहे. असं तो 2 वाक्य बोलला निघून आला, पण इतक्या त्या वर्गातल्या सगळ्या मुलांनी टाळ्या वाजल्या आणि बाईंनी त्याचं कौतुक केलं की तो खुश झाला घरी आल्यावर. त्याच्यामुळे असं काही काही छोट्या छोट्या गोष्टी जर करत गेलो तर त्याचा छान उपयोग होतो. तसं माझ्या नातीच्या शाळेत, ती आर्यन्सला आहे, कात्रज घाटात शाळा आहे, तर पालकांची त्यांनी स्पर्धा ठेवली होती आणि नाव दिलं आणि विषय विचारल्यावर मी म्हटलं माझी शाळा. आता त्यांनी वेळ किती ठेवली वगैरे काहीच माहीत नव्हतं. मी बोलायला सुरुवात केली,
त्यांनी बेल वाजवली, म्हटली संपली तुमची वेळ. माझं काहीच सांगून झालं नाही. मी त्यांना म्हटलं मी काहीच बोलले नाही अजून माझ्या शाळेबद्दल. नाही म्हणे वेळ संपली, पुढच्या वेळेला आम्ही तुम्हाला बोलवू. म्हणजे माझा उगाचच खरं टिंबटिंब झाला तिथे. आजचा दिवस हा माझ्या दृष्टीने खरंच अतिशय महत्त्वाचा आहे. माझ्या दृष्टीने हा उत्सव आहे, सण आहे, समारंभ आहे. कारण 75 साली 10वीचा रिझल्ट घेतला. त्याच्यानंतर योगायोगाने इथे 11वीचा वर्ग सुरू झाला होता. मी 11वी आर्ट्सला ॲडमिशन घेतली होती. चित्रकलेचा आपला गुप्तेबाईंचा वर्ग असायचा, त्याच्या शेजारचा वर्ग होता आमचा. त्याच्यानंतर शाळेत आज पहिल्यांदा पाऊल टाकलं. सॉरी 2 मिनटं. हे सगळं करत असताना फक्त मला एकच सांगायचं आहे की आपला लहानपणापासूनचा जो संस्कारक्षम वय आपण जे म्हणतो ते 7 ते 8 तास शाळेत जातं. त्यावेळेला आपल्या सगळ्या शिक्षकांनी आपल्यावर जे काही संस्कार केलेत त्यामुळे आपलं पाऊल कधीही चुकूनही वाकडं पडणार नाही याची पूर्णपणे खात्री आहे. आणि ह्या शाळेचं जे ऋण आपल्यावर आहे ते कायम तसंच राहील. त्या ऋणातून मुक्त होण्याची इच्छासुद्धा नाही आहे. मी फक्त एकच सांगते, मगाशी हिने उल्लेख केला, मी होम सर्व्हिस विदाऊट पे 24 आवर्स अवेलेबल अशा कॅटेगरीतली आहे. पण मी घरी बसल्या बसल्या काही काही उद्योग करत असते. त्यात एका अंध मुलीचा 11वी ते TY इंग्रजी, मराठी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र या सगळ्या विषयांचा अभ्यास घेतला. तिला प्रत्येक सेमिस्टरला फर्स्ट क्लास मिळाला. तिला कॅनरा बँकेत आत्ता नोकरी लागली आहे. तिचं लग्न होऊन तिला मुलगी झाली आहे. पण तिच्या वडिलांचा लगेच फोन आला, मॅडम सविताच्या मुलीला डोळे आहेत बरं का, छान आहेत ती. मला इतका आनंद झाला ना की अक्षरशः एक उंच उडी मारली होती. मी माझ्याकडनं काहीतरी ऋणातून मुक्त होण्याचा थोडासा प्रयत्न केला. खारीचा वाटा आहे. आणि माझे छंद म्हणून मी जे काही गोष्टी करते ते आता त्यांनी चिठ्ठी पाठवली आहे, वेळ संपली आहे म्हणून. पण मी 1-2 वाक्यात सांगते. मी घरात बसून असते पण मी रिकामी नसते. मी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून काढला आहे, माऊलींच्या इथे चरणी ठेवून आले. आत्ता दासबोध लिहिते आहे, 14वा दशक चालला आहे. गीता लिहून झाली आहे, गजानन विजय झाला आहे. आणि अजून हे लिहिते, आता तुकाराम गाथा लिहायला घेतली आहे. आणि मी गीता धर्म मंडळाचं काम करते. त्याची गीता तत्वव्रतीची समीक्षक म्हणून काम करते. आणि मनाच्या श्लोकाचे मनोबोध म्हणून परीक्षा असतात त्याची समीक्षक म्हणून काम करते. धन्यवाद. शाळेच्या आठवणी प्रत्येकीच्या मनात किती सुगंधित असतात नाही. अगदी पुस्तकातल्या मोरपिसासारख्या अलगट ठेवाव्यात अशा या आठवणी असतात. आठवण तिची इथलीच कारंजासारखी नाचणारी, हातात हात घेऊन सखीचे मंत्रमुग्ध करणारी, अशा या असंख्य आठवणी आज सगळ्यांच्या मनात दाटून आल्या आहेत. आपली सखी हेमांगिनी म्हणजे हेमांगी नगरकर बुधवार पेठेत राहायची. आज ती तिच्या आठवणींना थोडासा उजाळा देणार आहे. हेमांगी अत्यंत शांत आणि अतिशय हुशार असलेली आणि आपल्या या सखीचे पाय कितीही कीर्तीच्या पायऱ्या चढले ना तरी खालीच आहेत. केमिस्ट्रीत MSc केल्यावर तिने गांडूळ शेती या विषयात PhD केली आणि देशभरात या विषयावर तिने भाषणं, प्रशिक्षण शिबिरं घेतली. त्यानंतर योगशास्त्र आणि वेदातील तत्त्वज्ञान यावर आधारित संजीवन कृषी पद्धती तयार केली. त्याचा प्लांट सायकॉलॉजीवर काय परिणाम होतो याचंही संशोधन केलं. ही सेंद्रिय उत्पादनं शेतीमध्ये कमीत कमी खर्चात, कमी औषधात कशी घेता येतील याचंही तिचं संशोधन चालू आहे. आडवाटेनं पाऊलवाटेनं जाऊन तिने हमरस्ता गाठवून दिला शेतकऱ्यांना. ऐकूयात तिच्या आठवणी. धन्यवाद. खरं म्हणजे सगळ्यांना, विशेषतः विनीता, विभावरी, हेमलता सगळ्यांनाच धन्यवाद द्यायला पाहिजेत. सकाळी मी निघाले तर माझी नात तारा ती विचारली, आजी कुठे चाललीस? काही नाही म्हटलं, मुलींना भेटायला चालली आहे. मुली? कोण ह्या मुली? आणि तू भेटायला चाललीस? अगं मुली नाही गं, म्हणजे सगळ्या आज्याच आहेत, पण त्यांना मी सगळ्या 50 वर्षानंतर आज भेटणार आहे असं तिला सांगितलं. आणि तिचा चेहरा असा हे झाला, 50 वर्षानंतर. तिला दुसरीतच आहे, तिला 50 वर्ष हा इमॅजिनेशनही ती करू शकत नाही त्याचं. पण खरोखरच आज यातल्या कित्येक जणी आपण ज्या म्हणजे सगळ्या जणी ज्या जमलो आहेत त्यातल्या कित्येक जणी 50 वर्षानंतर आज आपण 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर किंवा 11वी नंतर आज आपण भेटतो. खूप आनंद झाला.
आपल्या बाई पण आहेत, गोरेबाई आहेत, पानसेबाई आहेत, मगाशी त्या ह्या आगाशेबाई आणि ह्यासुद्धा आलेल्या होत्या, जयश्री बापटबाई. खूप आनंद झाला. आपल्याबरोबर प्रत्येकीजवळ मगाशी शुभांगीनी सांगितलं सगळ्यांकडे भरपूर आठवणी आहेत शाळेतल्या, त्यामुळे खूप डिटेलमध्ये जाण्यातही काही आहेत, प्रत्येकाच्या अमूल्य आठवणी आहेत. आणि आपण ज्या क्षेत्रात आपापल्या क्षेत्रात ज्या भरारी घेतल्या आहेत त्या सगळ्या खरं म्हणजे या शाळेतल्या संस्कारांमुळेच आहेत, हे 200% सत्य आहे. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी माझ्या बहिणींमध्ये तिसरी. माझ्या 2 बहिणी आधीच शाळेत होत्या, तर त्यांच्या मागोमाग आईने तू पण जा असं करून मला शाळेत पाठवलं. आणि मग प्राथमिक शाळेत पहिलीपासून मी आले तेव्हा काटडरेबाई होत्या मुख्याध्यापिका, आणि भयंकर त्यांचा जसा साठेबाईंचा दरारा होता तसा काटडरेबाईंचाही भयंकर दरारा होता. पण मनातनं ह्या दोघी भयंकर प्रेमळ, म्हणजे सगळ्याच बाई होत्या पण दरारा असूनसुद्धा भयंकर प्रेमळ. मला त्यांचे काटडरेबाईंची एक आठवण सांगावीशी वाटते. प्राथमिक ह्याच्यातल्या खूप आठवणी आहेत. त्यातली एक प्रकर्षाने सांगायची आठवण अशी आहे की मला वाटतं 4थीची स्कॉलरशिप परीक्षा झाली आणि 4थी पण म्हणजे संपणार होती, म्हणून सेंड ऑफ द्यायला म्हणून आम्ही अंजुली गोखलेच्या घरी जमलो होतो. काटडेरेबाई तिथे आल्या होत्या आणि मला आठवतं आहे की काटडेरेबाईंवर मी पहिल्यांदी म्हणजे एकूणच आयुष्यात पहिल्यांदी एक छोटंसं 1 पानाचं एक तयार केलेलं होतं काहीतरी भाषण असं टाईप, आणि ते तिथे वाचून दाखवलं आणि बाईंना इतका भयंकर आनंद झाला आणि त्यांनी इतकी कौतुकाने पाठ थोपटली, मला एक गजरा दिला, ते अजूनही माझ्या लक्षात आहे. आणि नुसतंच कौतुक आणि गजरा हे लक्षात आहे असं नाही, तर पुढे ज्या ज्या वेळेला मला वक्तृत्व करायची संधी मिळाली किंवा प्रसंग आला तर त्याची बीजं त्या एवढ्याशा 1 पानी भाषणामध्ये अशी ती दडलेली होती. मग ती पुढे कॉलेजमधली वक्तृत्व स्पर्धा असो किंवा शेतकऱ्यांसमोर दिलेली भाषणं असोत, कुठेही जाताना काहीही कुठेही न घाबरता भाषण तयार न करतासुद्धा मी 2-2 तास बोलू शकले नंतर. हे शाळेमधले हे संस्कारच होते की कुठेही जायचं, काहीही जायचं, पण न घाबरता जायचं, त्या प्रसंगाला किंवा त्या ह्याला जाऊन भिडायचं आणि ते हे करून यायचं, यशस्वी करून यायचं, माघार घ्यायची नाही कुठल्याही परिस्थितीत. हे पहिलीपासूनचे संस्कार हे आपल्या शाळेमध्ये हे आपल्याला मिळालेले होते. 4थी झाल्यानंतर मग हायस्कूलमध्ये आलो. हायस्कूलमधली आमराई ही तर आपल्या सगळ्या आठवणींचा अविभाज्य भाग आहे. पण 7वी नंतर आणि 5वी नंतर ॲक्च्युअली आसनं, योगासनं आणि नमस्कार हे या हॉलमध्येच हे सगळे भरायचे आणि त्याच्यात माझा कायम हे असायचं उपस्थिती, आणि त्या सगळ्या स्पर्धांमधनं मी सुद्धा भाग घ्यायची. आणि तिथे जी सगळी व्यायामाची, एक लवचिकपणाची, काटकपणाची जी सगळी सवय लागली ती अजूनपर्यंत, आजसुद्धा सकाळी येताना मी योगाचं ते आयुष्यभरच ते सगळं मी करत आले. आणि त्याचा एकूण तब्येतीसाठी आणि याच्यासाठी आजारपणातनं लवकर बरं होण्यासाठी खूप चांगला फायदा हा वेळोवेळी त्या वेळचे घातलेले जे नमस्कार असतील, आसनं असतील किंवा ड्रिल सारख्या ह्याच्यातनं भाग घेतलेल्या ह्याचं असतील, अंगात बांधलेली जी शिस्त होती ती सगळ्या त्या ह्याच्यातनं नकळतपणे ही ह्या शाळेतल्या ह्याच्यामुळे ही अंगात मुरत गेली. त्याच्यानंतर म्हणजे पहिली काही वर्ष म्हणजे वक्तृत्व स्पर्धेची 2च एक मी हे सांगते. एकच एका वक्तृत्व स्पर्धेची हिंदी वक्तृत्व स्पर्धा होती, त्याची प्रचंड तयारी केली होती. दाणीबाईंनी माझ्याकडनं तयार करून घेतली होती, सगळं भाषण अगदी पाठ करून घेतलेलं होतं. आणि त्या स्पर्धेच्या ठिकाणी गेले आणि एकदम जे परीक्षक होते त्यांनासुद्धा मी माझं भाषण दाखवलं होतं. तर ते म्हणले नाही तुझाच येणार पहिला नंबर. आणि म्हणून मी बोलायला उभी राहिले आणि समोर तेवढ्यात दाढीबाई येऊन बसल्या आणि त्यांना समोर बघितल्यावर माझं सगळं अवसानच गळून गेलं आणि एकही शब्द मला आठवेना नंतर. म्हणजे सगळ्यांना अगदी खात्री होती की पहिला नंबर हिचा येणार. तर मी आपली जाऊन काही न बोलता तशीच मान खाली घालून बसले. आणि नंतर दाढीबाईंनी जे समजावून सांगितलं की एवढं काय घाबरायचं कारण आहे आणि एवढी अशी केवढी आयुष्यातली काय मोठी स्पर्धा होती का, काही घाबरायचं नाही, एकदम छान आत्मविश्वासाने बोलायचं. आणि त्याच्यानंतर एकदाही मी कधी अशी भाषण विसरले, मान खाली घालायला लागली असं कधीही काही झालं नाही. तो एक कायमचा संस्कार होता. 10वीतल्या काही आठवणी सांगते. ॲक्च्युअली 8वी नंतर मी ज्ञानप्रबोधिनीतही जायला सुरुवात केली. तिथेही काही वेगवेगळे अनेक प्रचंड संस्कार आणि एक्सपोजर
हे सगळं मिळायला लागलं. पण 10वीचं आमचं जे काय प्रबोधिनीचं आणि शाळेतलं हे जे काय हे होतं ते खूप वेगळ्या पद्धतीचं होतं. आणि तरीसुद्धा जेव्हा प्रिलिम झाली, वझेबाई त्यावेळेला आपल्याला इंग्लिश शिकवायच्या, सुपबाई म्हणजे सुमन परांजपेबाई बाकीचंही हे इतिहास भूगोल हे सगळं शिकवायच्या. आणि प्रिलिम झाली आणि हातात मार्क पडले आणि इंग्लिशमध्ये एकदम म्हणजे काठावर पास. आणि मला काही कळेच नाही एवढं असं कसं काय आपलं हे झालं. म्हणून मी आपली एका ठिकाणी जाऊन एकटी बाहेर जाऊन बसले होते. तेवढ्यात वझेबाई आल्या. त्यांनी पाठीवर हात ठेवला. काय काय मागे काय झालं? अजूनही माझे पाय थरथरतात ती आठवण हे करून. तर त्या म्हणल्या असं काही, मग मी रडायला लागले. काय झालं? त्यांनी पाठीवर हात ठेवल्यावर मी रडायला लागले. त्या म्हणले काही घाबरू नको, छान मस्त अभ्यास कर, अजून महिना 1.5 महिना आहे, उत्तम तुला मार्क पडतील. आणि मग त्यांनी कसा अभ्यास करायचा, काय करायचं, इंग्लिशचं काय करायचं सगळं समजावून सांगितलं. आणि नंतर परीक्षा झाली. परीक्षा अतिशय उत्तम झाली आणि रिझल्ट लागला 25 जूनला. आणि आपल्याला माहिती आहे की आणीबाणी त्याच दिवशी जाहीर झाली होती. त्यामुळे वर्तमानपत्र सगळी काळीकुट्ट होती. आपल्या कोणाचेच नावं नंबर हे काहीच त्याच्यात नव्हतं. 11वी आणि 10वी एकत्र असल्यामुळे सगळे बोर्डातले नंबरही कमी होते त्यावेळेला. आणि मी सुद्धा आपल्याला सुद्धा बहुधा कमी मार्क पडले असतील असं म्हणून घरात एका कोपऱ्यात किती वेळ तरी जाऊन बसले होते. आई म्हणली अगं काय झालं काय? नाही म्हणलं काहीच कळलं नाही अजून रिझल्ट काय लागला ते. आणि असं आम्ही चर्चा करतोय चांगलं झालं असेल. तेवढ्यात सुपबाई म्हणजे सुमन परांजपेबाई आणि वझेबाई ह्या दोघी हातात पेढे आणि फुलं घेऊन माझ्या घरी आलेल्या होत्या. आणि मला आश्चर्य वाटले की काय झालं काय. आई तर इतकी आश्चर्यचकित झाली, काहीच कळेना. मग त्यांनी सांगितलं की सोशल सायन्सेसमधलं हिला बक्षीस मिळालं आहे आणि मार्कसुद्धा खूप बाकीच्या विषयातले खूप छान आहेत आणि अभिनंदन करायला म्हणून आम्ही दोघी आलो आहेत. आणि मग जो काय सगळ्या घरामध्ये जो दंगाधोपा हा सगळा सुरू झाला. प्रबोधिनीमध्येही त्याच वेळेला तो सगळा रिझल्ट हे झालेला होता. तिथे फळ्यांनी आमच्या सगळ्यांची नावं आणि हे सगळं अभिनंदनाचे वर्षाव असे सगळे तिथे हे होते. हे सगळं म्हणजे ते सगळं एकदम. त्यामुळे हे प्रसंग असे आपल्या बाई आपल्यासाठी किती करतात आणि प्रत्येक अपयशाच्या क्षणातनं सुद्धा आपल्याला कसं बाहेर काढतात हे अगदी कायम लक्षात राहिलं. नंतर 11वी 10वीच्या ह्याच्या वेळेला सुट्टी लागली आपल्याला. तर त्यावेळेला मी, आरती आणि नंदिनी आम्ही असं ठरवलं की बाबा आमटेंची त्यावेळेला ती श्रमसंस्कार छावणी असायची सोमनाथला, तर तिथे जायचं. आरतीचं सारखं चाललं होतं की हेमांगी तू चल, हेमांगी तू चल. पण काहीतरी शाळेचं पत्र लागायचं आणि म्हणून आम्ही साठेबाईंना भेटायला आलो की आम्ही असं असं बाबा आमटेंकडे जाणार आहोत. मग त्या म्हणल्या कोण येणार आहे तुमच्याबरोबर? काय नाही आम्ही तिघीच. तुम्ही तिघी एकट्या? तेव्हा आम्हाला या प्रश्नाचा अर्थच कळला रे, आम्ही तिघी एकट्या कशा? पण मग नंतर त्या हे झाल्या, ठीक आहे मी पत्र देते तुम्हाला आणि तुम्ही मस्त सगळं छान काम करून या तिथे. आणि साठेबाईंमुळे, कारण प्रबोधिनीमध्येही मी विचारलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं नाही जायचं म्हणून, पण साठेबाईंमुळे पत्र मिळालं आणि आम्ही बाबा आमटेंकडे त्या श्रमसंस्कार छावणीत 8 दिवसासाठी गेलो होतो. ते महिनाभर राहून आलो तिथे. तर असे वेगवेगळे जे संस्कार शाळेमुळे झाले. गोडेबाई आपल्यामध्ये आज आहेत, त्या सगळ्या आपल्या कार्यक्रमातही आनंदाने सहभागी झाल्या आहेत. त्यांना मला एक सांगावं असं वाटतं, मगाशी पण सांगितलं मला की 11वीमध्ये त्यांनी आपल्याला गांडुळांचं डिसेक्शन शिकवलं होतं आणि ती सेरेब्रल रिंग असते त्याचं डिसेक्शन कसं करायचं हे त्यांनी आपल्याला शिकवलं होतं. आणि गमतीचा भाग म्हणा, योगायोगाचा भाग म्हणा, MSc झाल्यानंतर मी त्याच विषयात म्हणजे गांडुळांच्या शेतीच्या विषयातच PhD केलं. त्यामुळे असं सगळं. पण हे कर्मधर्म संयोगाने झालं, पण त्या शिकवणाऱ्या बाई आज आपल्या समोर बसल्या आहेत याचाही खूप आनंद होतो. तर अशा या सगळ्या शाळेच्या आठवणी आहेत. आत्मविश्वास आणि हे काय असं याची एक छोटीशी आठवण परत एकदा सांगते. मी जेव्हा PhDला काम सुरू केलं तेव्हा सगळ्या शेतांमधून जायला लागायचं आणि तेव्हा काही बस एवढंच होतं का, गाडी वगैरे कोणाकडे आमच्याकडे तर नव्हतीच आणि चालत जायला लागायचं आणि मी एकटी. आणि तेव्हा शेतामध्ये खूप अशा पद्धतीने काम करणाऱ्या स्त्रियाही काही नव्हत्या
आणि मी अशी त्या खेड्यांमधनं अशी निघाले चालत चालत की ते सगळे शेतकरी बाहेर येऊन अनेक जण बघायचे, कशी चालली आहे ही बाई, सगळं साडी वगैरे आहे ना, कुंकू वगैरे आहे ना, अशा सगळ्या पद्धतीने ते बघायचं. पण हे शाळेतले जे संस्कार होते त्यामुळे मी काही वेगळा ड्रेस घालून कुंकू हे करून टिकली काढून वगैरे अशी कधी गेले नाही. आणि ते अनेक जण मला नंतर विचारायचे, का हो तुम्ही अशा एकट्या वाटेल त्या ठिकाणी कशा काय हिंडता, तुम्हाला काही भीती वाटत नाही का, आणि तुम्हाला काही शेतीमधलं ज्ञानही काही नाही, आणि तुम्ही अशा कशा काय हिंडता. मी म्हटलं अहो शाळेतनंच आम्हाला हे सगळं शिकवलेलं आहे, कुठेही जायचं, धडकायचं, काम करायचं, आणि ज्ञानप्रबोधिनीचाही त्याच्यामध्ये तेवढाच सिंहाचा वाटा आहे. तर ह्या सगळ्या संस्कार 8वी नंतरचं ज्ञानप्रबोधिनीचं आहे आणि 1ली ते 10वी 11वीपर्यंतचं शाळेचे जे काही संस्कार आहेत त्याच्यामुळे आज जे काय तुम्हाला समोरचं आहे ते मी आहे, आणि याच्याशिवाय वेगळं काहीच नाही आहे ॲक्च्युली. आणि त्यामुळे पण हे सगळं तुमच्याशी तुम्हाला सांगताना, मागे त्या आठवणींमध्ये डोकावताना मला खूप आनंद होतो आहे. ती संधी दिल्याबद्दल या सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. 40 वर्ष सिरम इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी करता करता बायोटेक्नॉलॉजीत PhD केलं आहे. आणि तिच्याबद्दल एकच माहिती मला सुंदर सांगायची की कोविडच्या काळामध्ये सैनिक बनून यांची टीम कोविडविरुद्ध लढत होती. कोविशिल्ड वॅक्सिन तयार केलं. डॉक्टर योजना शिंदे. थँक्यू संध्या. चालू आहे. आदरणीय शिक्षक वर्ग व माझ्या सगळ्यांनो योजनाचा नमस्कार. मी पूर्वीची योजना चोथे, आत्ता योजना शिंदे. संध्याने माझी ओळख करून दिलेली आहे, तिचं त्याबद्दल धन्यवाद. मी गेल्या वर्षी सिरम इन्स्टिट्यूट इंडिया या कंपनीतून डेप्युटी डायरेक्टर क्वालिटी कंट्रोल या पदावरून निवृत्ती झाली. माझ्या या करिअरची उंची गाठण्यास मदत झाली ती माझ्या शाळेमुळंच. मला हुजूरपागेचा खूप खूप अभिमान आहे. जगण्यातील कॉन्फिडन्स, संकटातून कसे निभावून जायचे याची शिकवण, डिसिप्लिन आणि संस्कार ही माझ्यासाठी शाळेने दिलेली एक अमूल्य देणगीच आहे. थोडक्यात इतिहास सांगायचा झाला तर मी इयत्ता 7वीपर्यंत हडपसरच्या कॉर्पोरेशन शाळेमध्ये शिकत होते आणि वडील माझे इंजिनियर असल्यामुळं त्यांना वाटायचं की माझी मुलगी पुण्यात शिकावी, म्हणून शिकावी, मोठी व्हावी. माझी आई हाऊसवाईफ होती, रादर हाऊसमेकर. तेव्हा 8वीत प्रवेश मिळावा म्हणून मी आणि माझे वडील साठेबाईंना भेटायला गेलो. गुणपत्रिकात माझा पहिला नंबर होता कॉर्पोरेशन शाळेत. साठेबाई म्हणाल्या हिला प्रवेश मिळणार नाही. निराश होऊन मी आणि माझे वडील बाहेर निघालो. पण सुदैवाने एक खरपुडे नावाचे शिपाई होते, त्यांनी आम्हाला ओळखलं. त्यांची बायको हडपसरची होती. ते आम्हाला स्वतः घेऊन गेले साठेबाईंकडे आणि म्हणाले की ही कुटुंबातली माझी मुलगी आहे, हिला तुम्ही प्रवेश दिलाच पाहिजे. आणि आश्चर्य म्हणजे साठेबाईंनी मला प्रवेश दिला आणि इयत्ता 8वी फ मध्ये माझं आगमन झालं. तो माझ्यासाठी सुदिनच होता. 8वी फ मध्ये प्रवेश मिळाल्यावर मी थोडी नाराजच होते, कारण मला वाटलं हा पहिला नंबर माझा आत्तापर्यंत इतके वर्ष होता आणि मला का नाही मिळाला. पण ठीक आहे, दुर्दैवाने दुर्दैव नाही म्हणता येणार, पण फ मध्ये मला प्रवेश मिळाला. तेव्हा मला सगळे घरचे छोट्या छोट्या मैत्रिणी आणि भावाची मित्र फिरी हसायला लागले, फ तुकडी म्हणून. त्यावेळेला जांभळ्या कलरचा प्लेटेड स्कर्ट, पांढरा टेरिकॉट, म्हणजे तुम्ही हेमाला बघितलंच असेल किती टापटीप दिसते, वर वेण्या घालून, शाळेचे पांढरे बूट घालून, सुंदर स्टीलचा बॅच, असे माझे रुपडे मी रोज आरशात बघून जोमात शाळेत जायची. पण शाळेत गेल्यावर गोऱ्या गोमट्या, स्मार्ट चुणचुणीत मुली आणि शुद्ध मराठी बोलणाऱ्या मुलींपुढे मी नरवून जायची. कारण किती गेलं तरी मी हडपसरसारख्या खेड्यातून आलेली असायची. माझ्या उच्चारात लई, आलते, गेलते, श आणि शचा, न आणि नचा गफलत व्हायची. त्यावेळेला मला सगळेजण टिंगल करायचे. ह्या टिंगलेला कंटाळून मी आईला घरी डिक्लेअर केलं की मी आता उद्यापासून शाळेत जाणार नाही. वडिलांनी डोक्यावर हात मारून घेतला आणि ते म्हणाले, अगं असं नाही करायचं, तुला शाळेत गेलंच पाहिजे. निंदकाचे घर असावे शेजारी हे लिहिलेलं आहे ना, त्याच्यातूनच तुझी सुधारणा होईल. आणि मग वडिलांनी सांगितल्यावर आई मला दुसऱ्या दिवशी शाळेत घेऊन गेली आणि ती 1 महिनाभर माझ्याबरोबर शाळा सुटेपर्यंत बाकड्यावर बसायची. पण मला पुष्कळ वाटायचं की आपण कॉर्पोरेशनच्या शाळेसारखं पळून जावं मध्ये कंटाळा आला तर. पण इथं दरवाजे बंद असायचे आणि 2-2 शिपाई, त्यामुळं तो पण चान्स नव्हता. मी शाळेत रोज जावी म्हणून आई मला श्रीखंडाच्या आणि रावळगावच्या गोळ्या द्यायची. शेजारची दुकानं होती ना बाहेरची,
पण नंतर त्याची मला चटकच लागली. अजूनपर्यंत मी श्रीखंडाच्या गोळ्या चघळते हे चव आली की. इस्त्रीचा ड्रेस, ॲल्युमिनियमची पेटीसारखी बॅग. मी जेव्हा गावातून शाळेत निघायची तेव्हा आजूबाजूचे लोक कौतुकाने विचारायचे कुठे चालली. तेव्हा मी जोरात सांगायची HHCP हायस्कूल, हिज हायनेस चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल, असं ठसक्यात सांगायची. नाही कळलं तर मी म्हणायची इंदिरा गांधीच्या शाळेत होत्या त्या शाळेत मी जाते. 8वीचा वार्षिक निकाल लागल्यानंतर 60% जास्त मार्क मिळाल्यावर माझी 9वी क या स्कॉलर तुकडीत रवानगी झाली. हुशार मुली असल्या तरी भयंकर दंगेखोर होत्या. त्यात मिसळल्यावर मी पण दंगेखोर बनले. म्हणजे तिथे गेटसमोरच कैऱ्या, चिंच, आवळे खातच प्रवेश करायची आणि कधीकधी पैसे समोरच्या सेवा सदन कॅन्टीनचा साबुदाणा वडा खाण्यात संपले की माझा मोर्चा अमराईवर पडायचा. उंच उडीची काठी घेऊन मी आवळे आणि चिंचा पाडण्यात पटाईत झाले होते. आणि याचा परिणाम म्हणून मला वर्तनपत्रिकेत अनेक लाल शेरे मिळायचे. आता सद्वर्तनाचे प्लस पॉईंट मिळण्यासाठी मी डबे लपून ठेवायची, दुसऱ्या दिवशी द्यायची बरं का, किंवा ह्या बॅडमिंटन हॉलमधले शटल घ्यायची, लपवायची आणि दुसऱ्या दिवशी द्यायची. मग ते सद्वर्तनाचे गुण मला मिळायचे आणि माझा इफेक्ट नल व्हायचा. बस लवकर मिळाली की शाळेत पोचल्यावर माळ्याला मदत म्हणून मी झाडांना पाणी घालायची आणि तोच पाईप असा शाळेच्या दगडी भिंतीवर मारून मस्त सुगंध घ्यायची. अजूनही तो सुगंध माझ्या नाकात आहे. कितीतरी खेळाची पटांगणी होती. बास्केटबॉल, बेसबॉल, कबड्डी, रिंग, खो खो. खरंच खूप मजा यायची मला, कारण मी दुसऱ्या ह्याच्यातून आले होते ना. झाडांचे तर किती प्रकार होते. पावसात बुचाच्या झाडाखाली फुले वेचून मी कधीकधी वेणी करायची आणि लायब्ररीत असलेल्या सरस्वतीला व्हायची आणि खुश होऊन बाई मला आत प्रवेश द्यायच्या. पण अभ्यास न करता मी फक्त हस्तलिखितं वाचत बसायची. गोकर्णीच्या फुलांचा गजरा करायची, त्याची लाल चुटूक फळे खायची. नंतर साठेबाईंच्या माडीसमोरच एक फणसाचं झाड होतं. त्याला लेकुरवाळी फणस आली की मी त्याच्यावरनं हात फिरवत बसायची. परिणाम व्हायचा तोच व्हायचा. 10वी क मध्ये जेव्हा साठेबाई वर्गात यायच्या तेव्हा मी वर्गाच्या बाहेर मला उभं करायच्या शिक्षा म्हणून. त्याच्यामुळं माझं इंग्लिश जरा सोसोत झालं बरं का. मधल्या सुट्टीत लाऊडस्पीकरवर सुंदर गाणी बघण्यात खूपच छान वाटायचं. आनंदी आनंदगडे किंवा किलबिल किलबिल पक्षी बोलती, अजूनही ती गाणी आठवली की मला शाळेची आठवण होते. ते फुलपाखरासारखे विश्व मला अजूनही खूप दिलासा देते. मला साठेबाई फार आवडायच्या. मी त्यांना आवडत होते की माहीत नाही, पण हा भाग वेगळा. पण त्यांच्या छान छान साड्या, रुबाबदारपणा, दरारा कायम मनात राहायच्या. त्या गाडीतून उतरताना त्यांची चाल, दशरथ नावाचा त्यांचा पांढरा खादीचा कडक ड्रेस व टोपी असलेला शिपाई सर्वच कौतुकास्पद होते. 15 ऑगस्ट व 26 जानेवारी सगळ्या मुली लायब्ररी समोरच्या ग्राउंडवर जमायच्या. नेहमी कुणीतरी प्रख्यात व्यक्ती व्याख्यान द्यायची. तेव्हा मिळणाऱ्या ग्लुकोजच्या पुड्याचं, छोट्या पुड्याचं सुद्धा मला खूप अप्रूप होतं. 11वी नंतर शाळेत निरोप समारंभ झाला व वेगवेगळ्या दिशेने जीवनाची आगेकूच झाली. कुणी करिअरमध्ये तर कुणी नोकऱ्यात, कुणी संसारात रमत झाल्या. जेव्हा जेव्हा मी लक्ष्मी रोडवरनं जाते आपोआप पावले थबकतात. मन सुंदर आठवणींनी भरून दे. परत त्या सख्या, तो किलबिलाट ऐकायला कधी मिळेल अशी वेडी अशी लागून राहायची. माझे हे स्वप्न आज पूर्ण झाले. व्हॉट्सॲप ग्रुपमुळे एकत्र येऊन, तसेच विभा, वनिता व इतर उत्साही मंडळीमुळे आज आपल्याला हा 50वा वर्धापन दिन साजरा करता येतो. यातच माझा आनंद आहे. आणि हो, विभाने सांगितलं की एक कोविडची तुझी एक गोष्ट सांग, पण त्यात खूप कहाण्या आहेत. मी एकाच ओळीत सांगेल की तुम्ही इथे सगळे जिवंत आहात ते कोविशिल्ड वॅक्सिन मिळेल जे आमच्या कंपनीने दिलेत. हसलात ना? कारण येस, माझ्या कंपनीने 2.4 बिलियन डोसेस प्रोड्यूस केले आणि डिस्ट्रीब्यूट केले होते. एवढं सांगून मी माझं भाषण संपवते. धन्यवाद. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढाने सोने वाटे वाहुनिया दूर. झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी, कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी. हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साडीचे, झोके घेते कसे चौकडे हिरवे गालीचे.
सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे, रंग किती वर तरे तरेचे इंद्रधनुष्याचे, अशी अचल फुल पाखरे फुले साडी सजणू फुलती, साडीवर झोपली जणू का पाळण्यात डुलती, झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडली, हिरे माणके पाचू फुटुनी पंखची गरगरती, पहा पाखरे चरोनी होती झाडावर गोळा, कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा, कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा.